आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना घडली आहे। कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं। सुदैवाने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। दुर्घटनेप्रकरणी चौकशी केली, मोठं काहीही नाही, मनुष्यहानी नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। एआयबी एव्हिएशन मंत्रालयाचा ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाहीये। ट्रेनिंग दरम्यान तास ठिकाणी 5 ते 6 अपघात झालेले आहेत। रोहित पवारांचा दावा आहे। एआयबी असू द्या नाहीतर तुम्ही जे काही एव्हिएशन मंत्रालय असू द्या, त्यांचं कुठेही या ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाहीये। एव्हिएशन मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांचं कुठेही या ट्रेनिंग स्कूलवर लक्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। दिल्लीमध्ये जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर। ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिबिराचं आयोजन आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित। श्रीकांत शिंदेंसह सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान करण्यात आलं। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला। सत्यजित तांबेंच्या नेतृत्वामध्ये नाशिकच्या सिन्नरमध्ये आंदोलन, तर संगमनेर आणि पुण्यातही चक्काजाम आंदोलन। रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम। संगमनेर नारायणगाव मार्गे रेल्वेसाठी आमचे प्रयत्न आहेत, थोरातांची प्रतिक्रिया आहे। कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले। दोघांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार केला। नगरपालिका निवडणुकीमध्ये फडणवीसांच्या मध्यस्थीने दोघांचं मनोमिलन। दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून होता टोकाचा संघर्ष। शिंदे कोर्टाचा निकाल लागण्याची वेळ येते तेव्हाच गावी का पळतात, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर शिंदेंनी माणुसकीला 10 वर्ष मागे टाकली, अशीही ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवारांकडून डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन। कोल्हापूरला कधीच काहीही कमी पडू देणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरामध्ये पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला। धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू। शहरामध्ये तणावाची स्थिती, आतापर्यंत 5 जणांना अटक। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती ग्राउंड स्टाफ परीक्षेवरून मोठा गोंधळ। NIA एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनावट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। महेश चंद्र त्रिपाठी मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश, तर रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक। भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। अनेक घरांना तडे गेल्याची माहिती। झारखंड सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये बैठक। परीक्षा घोटाळ्यामध्ये आर्थिक प्रकरणांची ईडी चौकशीचं आश्वासन। 14वी JPSC परीक्षा रद्द होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। NTA तज्ज्ञांकडून नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचा CBIचा निष्कर्ष असल्याची सूत्रांची माहिती आहे। पेपरफुटी हा अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सुनियोजित गुन्हेगारी गटाचा भाग। प्रश्नपत्रिका फुटण्यासाठी एक सप्लाय चेन कार्यरत असल्याचंही तपासातून समोर आलेलं आहे। जेएनझीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालाय। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिलीच प्रतिक्रिया आहे। मोदींसोबत चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचेही प्रधान यांचं स्पष्टीकरण आहे।